नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे। आपण माझे सर्वच व्हिडिओंना प्रचंड प्रतिसाद देताय, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। मी विविध विषयांवर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। याच्यातनं अनेक लोक जेव्हा मला संपर्क करतात आणि त्यांचे प्रश्न असतात त्यावर आधारून मी नवीन व्हिडिओ बनवत असतो। सर्व माझ्या प्रेक्षकांना एकच विनंती आहे की मित्रहो, मी जे हे व्हिडिओ बनवतो हे तुम्हाला मोफत आहेत, तुम्ही बघू शकता। त्याची स्पीड कमी जास्ती करून बघा, तुम्हाला स्लो वाटत असेल तर स्पीड वाढवा, पण मला स्पीडमध्ये बोलायला लावू नका, कारण की अनेक लोक असे आहेत की ज्यांना हळू बोललेलंच कळतं। वृद्ध लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत, खेड्यापाड्यातली लोक आहेत, ज्यांना हळूहळू बोललो तरच विषय कळतो। त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी असतो। तर तुम्ही वैयक्तिक लेवलवर तुम्ही स्पीड कमी जास्ती करून ऐका। व्हिडिओ आवडले तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा, चांगले कॉमेंट करा। असं निदर्शनास आलं आहे की काही लोक खूपच वाह्यातपणे कॉमेंट करतायत। तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल, माझा विषय आवडत नसेल तर कृपया बघू नका, पण इतर लोकांना त्रास होईल असे वाह्यात कॉमेंटसुद्धा करू नका। आता आपण विषयाकडे वळूया की विषय असा आहे की आपण सध्या रोज पेपर जेव्हा उघडतो, मी तर गेले 4 दिवस रोज बघतोय, अशी बातमी येते की 2 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले आणि त्याच्यातनं फसवणूक झाली म्हणून बलात्काराचा गुन्हा। 6 महिने लिव्ह इनमध्ये होते, त्यातून फसवणूक केली, लग्नास नकार दिला म्हणून बलात्काराचा गुन्हा। कुणी 6 महिने, कुणी 3 महिने, कुणी 2 वर्ष। इतके वर्ष जेव्हा तुम्ही लिव्ह इनमध्ये राहता म्हणजे तुम्ही मान्य करता की तुम्ही एकाच छताखाली, एकाच घरामध्ये, एकाच पलंगावर पती पत्नी प्रमाणे राहताय। पती पत्नी कायदेशीर जरी नसले तरी अप्रत्यक्षरित्या तुम्ही एका नवरा आणि बायकोमध्ये, पती आणि पत्नीमध्ये जे काही होतात संबंध, शारीरिक संबंध, मानसिक संबंध, आर्थिक संबंध, सगळे तुम्ही मान्य करता आणि मग त्या व्यक्तीबरोबर राहायला तयार होता। मग ती स्त्री असो की पुरुष। जेव्हा एखादी स्त्री लिव्ह इन रिलेशनमधनं त्या पुरुषाबरोबर पुढे लग्न करण्यास नकार देते आणि ती निघून जाते, तेव्हा कधी कुणी पुरुषाने अशी पोलिसात फिर्याद केलेली ऐकली का हो? किंवा अशी कधी पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये न्यूज ऐकताना तुम्ही कधी बघितली का की त्या पुरुषाने बलात्काराचा गुन्हा दाखल केला त्या स्त्रीवर? नाही। का नाही करू शकत तो? तिनेही तर त्याला फिजिकली वापरलेलं आहे, आर्थिकरित्या वापरलेलं आहे आणि आता तिला तो आवडत नाही। कुणीतरी जास्त श्रीमंत माणूस किंवा जास्त बेटर माणूस किंवा आईवडिलांनी नकार दिला त्या माणसाबरोबर लग्न करण्यास, म्हणून तिने दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केलं। अशा घटनेमध्ये तो पुरुष कधीतरी तिच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो का? नाही। ही गोष्ट पोलिसांनी पण ह्या दृष्टिकोनातनं बघावं। माझी पोलिसांनाही विनंती आहे, पोलीस खात्याला, की उठसूट एखादी कुणी येतं आणि 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष राहून याने माझा उपभोग घेतला म्हणून मी बलात्काराचा गुन्हा दाखल करते। सो बलात्काराची व्याख्या जी आहे त्यामध्ये हा गुन्हा बसतो तरी का? सो हां, क्वचित याच्यात आहे की बाबा त्यांचं लिव्ह इनमध्ये पटलं नाही, त्यामुळे ते विभक्त झाले, त्याच्यानंतर त्याने एकतर्फा प्रेम प्रकरणात तर तिला त्रास देणं सुरू केलं वगैरे वगैरे, आणि अशी लोक अटकही झाली, त्यांना शिक्षाही मिळते, ते पोलीस अटकही करतात, त्याबद्दल काही म्हणणं नाही। पण पुरुषांनी कधीतरी अशा माध्यमातून बायकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला का? बलात्कार हा फक्त पुरुषच करतो का? स्त्री करत नाही का? कारण की संबंध दोघांचे आहेत, दोघं स्वेच्छेने एक दुसऱ्याबरोबर राहतात,
स्वेच्छेने शरीर संबंध ठेवतात, मग आरोपी फक्त पुरुषच कसा? आणि ह्यामधनं आत्ताही माझ्याकडे एक फार विचित्र केस आलेली आहे की दोघं एकाच कंपनीत नोकरी करतायत, दोघांचं प्रेम झालं, दोघांनी त्याने प्रपोज केलं तिला की मी तुझ्याबरोबर लग्न करू इच्छितो. मग दोघांच्या आईवडिलांनी होकार दिला, दोघांनी त्यांचं एंगेजमेंट केली. एंगेजमेंट नंतर ते परत आपापल्या म्हणजे जिथे ते काम करतात त्या गावात राहायला गेले. त्याच्यात ती मुलगी वेगळ्या ठिकाणी राहायची, मुलगा वेगळ्या ठिकाणी राहायचो. त्या मुलीला त्या मुलावर शंका की बाबा हा आता एंगेजमेंट झाली तरी हा दुसऱ्या मुलींशी बोलेल. मग तिने स्वतःचं हॉस्टेल किंवा जे काही राहायची जागा होती, फ्लॅट, ती सोडून ती या मुलाबरोबर लिव्ह इनमध्ये राहायला आली. मग नंतर ते दोघं राहायला लागले. मग तिथे तिने कर्ज काढलं 2-5 लाखाचं. ते कर्ज तिने मुलाच्या अकाउंटवर ट्रान्सफर केलं आणि त्या मुलाकडनं गिफ्टमध्ये 2 लाखाचा फोन आणि 1.5 लाखाचा लॅपटॉप घेतला. म्हणजे ऑलमोस्ट 3.5 लाख रुपये तर परत असे घेतले. आणि मग यांच्यात अनेक व्यवहार चालले वर्षभरामध्ये. कधी व्हॉट्सअपने ते पेटीएम आणि याने त्याने कधी ती याला 1000 रुपये पाठवत होती, हा तिला 500 रुपये परत करत होता, हा तिला 1000 रुपये ती याला 500 रुपये द्यायची. असे असंख्य मेसेजेस आणि असंख्य यांचे देवाणघेवाण. त्याच्यात त्यांच्या असंख्य पार्ट्या. प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये गेल्यावर मुलानेच बिलं दिलीत. हे सगळे खर्च यांनी एकत्रितपणे केले. आता ते आणि त्यानंतर त्या पैशाच्या देवाणघेणीवरनं तिने अचानक त्यांच्यात भांडणं व्हायला लागली. तिने ते पैसे परत मागणं सुरू केले कर्जाचे आणि तिथून वाद झाला. त्याच्यातनं ती निघून गेली तिच्या गावी. तिच्या गावी गेल्यावर तिने कुठल्या तरी एका अशाच अशा अनेक संस्था आहेत बघा, स्त्रियांना मदत करणाऱ्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार निर्मूलन करणाऱ्या अशा संघटना आहेत. त्या संघटनांच्या माध्यमातून फोन केला की तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळे पैसे परत करा, नाही तर आम्ही फिर्याद करू. त्याच्यातही यांनी सांगितलं की ठीक आहे, जो काही हिशोब आहे तो आपण काढू आणि जो काही पैसा निघेल आमच्याकडे मुलाकडे तो आम्ही परत करू. ते नाही करता त्यांनी डायरेक्ट बलात्काराचा फिर्याद दाखल केली. आता ह्याच्यातनं बलात्कार कुठे आहे? लग्न करण्यास नकार तिने दिला, आर्थिक संबंध त्यांच्यात होते, व्यावसायिक संबंध पण होते, इमोशनल पण होते, भरमसाठ गिफ्ट घेतल्यात त्या पोरीने. बरं, बलात्काराचा गुन्हा ठीक आहे दाखल करताय तुम्ही, मुलावर दाखल केला ठीक आहे. त्या मुलाचे आई वडील त्यांच्या गावामध्ये राहतात, गरीब आई वडील. त्या आई वडिलांना सुद्धा त्या बलात्कारामध्ये गोवण्यात आलं. त्या मुलाचा भाऊ शिक्षण घेतोय, लहान मुलगा आहे तो. त्या मुलावर सुद्धा बलात्काराचा गुन्हा. आणि पोलीस खातं असे गुन्हे नोंदवूनही घेतं. का घेतल्या जातात हेच कळत नाही आहे. कारण नसताना न्यायव्यवस्थेवर दबाव पडतो याने. आधीच न्यायव्यवस्थेकडे न्यायाधीशांकडे वेळ कमी आहे, ऑलरेडी ओव्हरलोडेड आहेत. त्याच्यात असले खोटे गुन्हे जेव्हा समोर यायला लागतात तेव्हा त्रास होतो. आणि याच्यातनं काय होणार आहे, साध्य काय होणार आहे? आई वडील आणि भावांवर तुमच्या दोघांमध्ये वाद झाले, तुम्ही दोघं आपसात मिटू शकले असते. हे याच्यात बलात्कारासारखा गुन्हा दाखल करण्यासारखं काय होतं असं? त्यामुळे माझं स्पष्टपणे मत आहे की अनेक म्हणजे बलात्कार हा नक्कीच घाणेरडा असा एक गुन्हा आहे. पण ह्याच्यातनं काय होतं आहे की ज्या बायकांवर खरोखर गुन्हे बलात्कार होतात त्यांची पीडा काय असते, त्यांना काय त्रास होतो, त्यांचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त होतं. जसं आत्ता कलकत्त्यामध्ये झालं त्या डॉक्टर मुलीवर, काय अमानुषपणा आहे तो.
अशा लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे. पण अशा खोट्या केसेस जेव्हा केल्या जातात तेव्हा एकूणच समाजाचा दृष्टिकोन असा व्हायला लागतो की अरे सगळेच गुन्हे मग मग गंभीर गुन्ह्यांकडे कॅज्युअली बघितल्या जायला लागतं. मग त्या बलात्काराच्या गुन्ह्याची सिरियसनेस कमी व्हायला लागते आणि पोलिसांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आणि ह्या असे केसेस जेव्हा कोर्टात जेव्हा उभं राहतात साक्ष पुराव्याला 99% केसेस खोट्या सिद्ध होतात. काय मिळतं? बदनामी कुणाची झाली, दोघांनाही त्रास झाला, याच्यातनं आता मला सांगा, याच्यातनं जर उद्या तो निर्दोष सुटला मग त्याने मानहानीचा गुन्हा जर दाखल केला त्या मुलीवर 50 लाखाचा, तर मग तिला आणि तिच्या आईबापाला द्यावे लागतील ते पैसे. नशीब की अजूनपर्यंत कुठल्याही खोट्या बलात्काराच्या खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यातल्या आरोपीने अजूनपर्यंत त्या फिर्यादी महिलेवर आणि मुलीवर अब्रू नुकसानीचा डिफेमेशनचा दावा दाखल केलेला नाही. जर असे दावे दाखल करणं सुरू केलं तर हे पैसे द्यावे लागतील. आणि वृत्तपत्रसुद्धा कुठली शहनिशा न करता नावासकट बदनामी करणारे मजकूर तुम्ही छापता. माझी पोलीस खात्याला विनंती आहे, माझ्याकडे MPID किंवा अनेक इतर कारणासाठी अनेक शहरातले पोलीस अधिकारी मला फोन करतात, माझ्याकडनं सल्ला घेतात की असा पॅटर्न आहे त्याच्यात आम्ही मदत करायला तयार आहोत. मी मदत करतो पोलीस खात्याला अशा यात. कारण की पोलिसांना मदत करणं हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तपासामध्ये किंवा त्यांना जर अडचण येत असेल तर आम्ही नक्कीच मदत करतो. त्यामुळे अशा केसेस जेव्हा तुम्ही दाखल करताय जिथे तुम्हाला तुमच्या मनाला पटतंय का, पहिले हे बघा की ही बलात्काराची केस होऊ शकते का, तरच ती दाखल करा. नाही तर तिथे तुम्हाला तेवढे अधिकार आहेत, तुम्ही त्या मुलीला आणि त्याच्या आईवडिलांना सांगू शकता की हे असले खोटे गुन्हे आम्ही दाखल करून घेणार नाही. त्यांना जाऊ द्या कोर्टामध्ये आणि कोर्टातनं त्यांना आदेश आणू द्या, मग बघू. पण पोलीस खात्याने पण अशा गंभीर स्वरूपाचे जेव्हा आरोप केले जातात त्याच्यात तपास आधी केला पाहिजे की खरोखर याच्यात किती तथ्य आहे. गुन्हा खरोखर घडला आहे का. अहो लिव्ह इन मध्ये आहे, ऑलरेडी तुम्ही कन्सेन्शुअल सेक्शुअल रिलेशन आहेत, यू हॅव ॲक्सेप्टेड एव्हरीथिंग ओव्हर देअर. when you start living together under one roof on the one bed in one house, you are admitting, you are accepting everything as a husband and wife except a valid marriage license, that is all. So this cannot be considered as a rape. हा बलात्कार होऊ शकत नाही. हां, तुम्ही फसवणुकीचे गुन्हे दाखल करू शकता, याच्यात सेक्शुअल ऑफेन्स ॲड करू नका. मी प्रत्येक वेळेस हा विषय पण मी आता दुसऱ्या तिसऱ्यांदा येतोय हा व्हिडिओ घेऊन, कारण की याच्या आधीचेही 2 व्हिडिओ आहेत. प्रत्येक वेळेस माझ्यासमोर नवीन प्रकारच्या केसेस येतात. त्याच्यातनं असं वाटायला लागतं की बस समाजामध्ये खोटेपणा खूप भरलेला आहे. ब्लॅकमेलिंग करणे, पैसे उकळणे, अशा हेतूने सुद्धा हे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आम्ही तर अनेक असे सरकारी लोकांना सुद्धा अशा याच्यातनं सोडवलं आहे की ज्यांच्यावर ब्लॅकमेलिंगच्या दृष्टीने खोटे गुन्हे दाखल केले होते. सो ठीक आहे, फक्त संवेदनशीलता ठेवा. अगदीच असंवेदनशील बनून असे गुन्हे दाखल करू नका. कारण की तुमच्यावर जेव्हा खरोखर त्या प्रकारचा गुन्हा घडेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, किंवा एखाद्या बलात्कार पीडितेशी जिच्यावर बलात्कार खरोखर झालेला आहे अमानुष, तिला जाऊन एकदा भेटा, तिला विचारा तिच्या भावना काय आहेत, की तिची आत्मासुद्धा जखमी झालेली आहे. तेव्हा काहीतरी लाज ठेवा असे गुन्हे दाखल करताना. उगीच काहीतरी दाखल करायचं म्हणून छळायला, कुणाला त्रास देण्यासाठी, कुणाकडनं पैसे उकळायला, ब्लॅकमेल करायला असे गुन्हे दाखल करू नका.
याच्यात तुमचं नुकसान होणार आहे. आणि पोलीस खात्यालाही माझी परत एकदा विनंती आहे की मित्र हो, डिपार्टमेंटचे तुम्ही लोक आहात, तुमच्या हातात खूप मोठी शक्ती आहे. या देशाचा न्याय जो आहे, कायदा जो आहे, हा तुमच्या हातात दिलेला आहे. त्यामुळे त्याचा उपयोग योग्य करा. तुम्हाला मदत हवी असेल तुम्ही नक्कीच मला फोन करू शकता, मी तुम्हाला मदत करीन. मित्र, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. तुमच्या व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, तुमच्या फेसबुकवर सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की ही जागरूकता समाजामध्ये आली पाहिजे. म्हणून हे कळकळीने मी बोलतोय इथे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. परत आपण भेटूया नवीन एखाद्या विषयावर. तोपर्यंत सुखरूप रहा, समाधानी रहा, आनंदी रहा. नमस्कार.